हनुमाननगरातील खुनाचा गुन्हा अवघ्या 4 तासात उघडकीस। जुना राजवाडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी। कोल्हापूर कळंबा ITI मागे हनुमाननगर परिसरामध्ये घरामध्ये लागलेल्या आगीत एका इसमाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला। प्राथमिक पाहणीत मृत व्यक्तीचा गळा चिरलेला असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत आढळलं। त्यामुळे हा प्रकार खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आल्याचा संशय बळावला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजू कुमार झाडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्वतंत्र पथकं तयार करून तपासाला वेग दिला। परिसरातील CCTV फुटेज व नागरिकांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला। केवळ 4 तासात संशयिताला ताब्यात घेण्यात यश आले। तपासात उघड झालं की मृत व्यक्ती व संशयित हे पूर्वी ओळखीचे होते। त्यांच्या झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली। संशयितानं चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार, पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे, उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह जुना राजवाडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांचा समावेश सहभाग होता। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।